रामकृष्ण हरी मित्रांनो, आज जर बघितलं तर पवित्र बालश्री देवस्थान आपण आज पंढरपूरच्या वातावरणाचा या व्हिडिओमध्ये अनुभव घेणार आहे। विशेष म्हणजे आजचा जो काही सुंदर सोहळा होणार आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। खूप सुंदर पद्धतीने आज चंद्रभागातील या ठिकाणी वारकरी या ठिकाणी सज्ज आहे आणि जर आपण पाहिलंच तर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी नामदेव पायरीकडे पण भरपूर असे या ठिकाणी भाविक भक्त जाताना दिसतात। पश्चिम दरवाजाही सज्ज आहे। आपण बघू शकता की सुंदर पद्धतीने या ठिकाणी पंढरपूर नगरी आज या ठिकाणी सजली आणि आत्ताचा आपण लाईव्ह आढावा या ठिकाणी घेणार आहे। आपण बघू शकता सुंदर पद्धतीचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी आपण अनुभवणार त्याचा आनंद घ्या। रामकृष्ण हरी, आज विठोबाच्या पवित्र एकादश सोडण्याचा म्हणजे बालशीचा सुंदर दिवस आपण बघू शकता। पंढरपूरचे जे काय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते ते खूपच भक्तिमय झाले। काल सगळीकडेच विठोबाच्या भक्तीचा सोहळा वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगातून आणि कीर्तनातून अनुभवला आणि खूप सारे लाखोंच्या संख्येने भक्त माऊली विठोबाच्या दर्शनासाठी आजही निघालेत। जवळपास 21 किलोमीटरची रांग विठूच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी लागली। तर आपण आता नामदेव पायरीचे दर्शन घेऊया आणि नंतर मुख्य विठ्ठलाच्या मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या दिशेने जाऊया। आजचा जो काही सुंदर सोहळा आहे तो दाखवण्यासाठी आपल्या सोबत ओमकार या ठिकाणी आहे। आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचे हे क्षणचित्र आहे तो आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। खूप सुंदर पद्धतीचा हा दैदिप्यमान सोहळा आज बालशीचा या ठिकाणी पंढरपुरामध्ये होतोय। विशेष म्हणजे नामदेव पायरीकडे भरपूर भाविक भक्त या ठिकाणी आस लावून बसले ते की या ठिकाणी दर्शन होईल आणि त्यानंतर आपण पश्चिम दरवाजा दिशेला कूच करणार आहे। आपण बघू शकता पश्चिम दरवाजाकडे जाण्यासाठी जी काही गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। खूप भक्तीचं वातावरण या ठिकाणी आज पंढरपुरामध्ये झालंय। एकादशीच्या पवित्र दिवसानंतर ज्यावेळेस बालशीचा आजचा सुंदर दिवस उगवतो त्यावेळेस प्रत्येक भाविक भक्ताला आस लागते विठोबाच्या भक्तीची। कारण पवित्र दिवशी आजही भाविक भक्तजन या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी त्याच्या अगोदरच प्रत्येक जण वारकरी या ठिकाणी विठोबाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो। मंदिरातील पांडुरंगाचे जर दर्शन या ठिकाणी झाले नाही तरी विठ्ठलाच्या कळसाचं जर दर्शन झालं तर आपल्यासाठी भाग्य समजतात आणि हीच खरी या आषाढी वारीची परंपरा आणि श्रद्धा असते। वारकऱ्यांसाठी त्यांचा विठोबा हा फक्त मंदिरात देवामध्ये नाहीये तर तो आपल्या सोबत आहे। आपल्या सोबत असल्यावर प्रत्येक माऊलीमध्ये, कारण हे सगळेजण 21 दिवसाच्या प्रवासामध्ये अनुभवत असतात। एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथी संत तुकोबा यांच्या ओवीनुसार आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने 21 दिवसांचा पायी प्रवास करून वारकरी एकमेकांच्या साथीने पंढरपुरामध्ये दाखल होतात। आषाढी एकादशीचा पवित्र दिवस या ठिकाणी साजरा करतात आणि त्यानंतरचा आजचा जो काही बालशीचा दिवस आहे तो या ठिकाणी उपवास सोडून माऊली या ठिकाणी प्रत्येक जण विठोबाच्या कळसाचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपल्या संसाराच्या जो दिवसाचा प्रवास असतो, जो संसाराचं सुख असतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा संसाराच्या या वेगळ्या चक्रामध्ये पुन्हा एकदा हरवतात। कारण त्यांना तेच सुख असतं, पुन्हा वेड लागतं, पुन्हा वाढीचं, पुन्हा ती ओढ आणि हाच सुख सोहळा आयुष्यभर त्यांचा चालू असतो। म्हणून ते वारकरी असतात। संसार करून परमात्मा कसा करायचा हे फक्त वारकऱ्याकडून शिका। भरपूर जण म्हणतात की सर्व सोडून द्या आणि कुठेतरी देवाच्या भक्तीत राहा, पण नाही। वारकरी ह्या अशा गोष्टी याच्यामध्ये मॅक्सिमम हे शेतकरी कुटुंब असतं आणि शेतकरी शेती करून त्यांचं घरदार सांभाळून तरी सुद्धा विठ्ठलाची भक्ती अगदी मनापासून अगदी एकदम तनामनातून ही करत असतात। म्हणूनच विठ्ठलासाठी ही त्याची लेकरं कायम ती जवळ असतात। एक अंगावर, एक खांद्यावर, एक डोक्यावर, हे सगळं संतांची ही परंपरा आहे। मित्रांनो, आपण बघताय की माऊली कसे त्यांच्या अंग खांद्यावर असतात, तुकोबाई कसे बसलेले असतात, नामदेव महाराज कसे बसला, चोखामेळा कसे बसला असतात, संत सावतामाळी, संत गोराकुंभा, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव, मुक्ताबाई, भरपूर असे संत आहेत की ज्यांची नावं आपण जितकी घ्याल तितकी कमी आहे। कारण विठ्ठलाचे भक्त हे अपार आहेत आणि आजकाल आपण बघू शकता भरपूर असं या ठिकाणी आपले भाविक माऊली या ठिकाणी विठोबाच्या दर्शनासाठी जातात आहे आणि ही विठ्ठलाची ओढ ही दिवसेंदिवस वाढतच चालली, कमी होणार नाहीये। कारण हा परमार्थाचं वेळ हे प्रत्येकाला असायलाच हवं। आपण बघू शकताय की पश्चिम दरवाजाच्या अगदी जवळ आपण विठ्ठला मंदिराच्या पोहोचतोय आणि या ठिकाणची गर्दी तुमच्या लक्षात येईल की विठ्ठलाचं वेळ किती असतं आणि विठ्ठलाची ओढ किती असते। मित्रांनो, आता आपण बघतोय की विठ्ठलाचं हे श्री विठ्ठलाचं खूप सुंदर पद्धतीने मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि आपण पश्चिम दरवाजाच्या अगदी जवळच्या दिशेला आलोय आणि या ठिकाणी आपला भगवा झेंडा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा आपल्याला इथं पाहता येतोय आणि या ठिकाणचा बंदोबस्त पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे। आणि कारण की आपण बघतोय की 21 किलोमीटरच्या याच्या रांगा त्या ठिकाणी मुख्य मंदिरासाठी, मुख्य भगवंताला भेटण्यासाठी, पांडुरंगाला या ठिकाणी लागल्या, त्यामुळे इथेही कुठेतरी गर्दी ही होणारच या साईडला। कारण इथून आपण मंदिराचा कळस जरी अनुभवत असू तरी पण ही गर्दी ही इतकी मोठी आहे की प्रचंड पद्धतीने या ठिकाणी आज लाखोच्या संख्येने आणि बालशीचा दिवस असून या ठिकाणी आपल्याला पाहता येते।
पुंडलिका वरदा हरी विठ्ठल कृष्णादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या नामाचं स्मरण करून या ठिकाणी माऊली पुन्हा एकदा आपला रिटर्न प्रवास करताना या ठिकाणी दिसतात आहे. भरपूर भक्त या ठिकाणी येतात आणि जातात. ही रांग, ही ओढ ही कमी होत नाही, ही प्रचंड वाढत जाते. कारण की पांडुरंगाच्या भक्तीचं वेड हेच या ठिकाणी आपल्याला पाहता येते. आपण बघू शकता की प्रचंड पद्धतीने या ठिकाणी गाठोडं संसार घेऊन 21 दिवसांचा पायी प्रवास करून माऊली या ठिकाणी लांबून लांबून येतात आहे. आणि या ठिकाणी एक शांत मन करण्यासाठी पांडुरंगाकडे या ठिकाणी येऊन काहीच मागत नाही आहेत. मागतात काय की जे चाललंय ते सुखरूप पद्धतीने असंच वारंवार दरवर्षी ही वारी घडू दे, इतकंच यांचं या ठिकाणी पांडुरंगाकडे मागणं असतं. आणि हा सुख सोहळा मित्रांनो स्वर्गी भेटत नाही. कारण की कित्येक जण काय काय मागत असतं मित्रांनो. या ठिकाणी विठ्ठलाच्या माऊली नक्कीच या ठिकाणी कोणी अशा काही गोष्टी मागत नाही जेणेकरून देव त्यांना कमी पडून देत नाही. ही खरी श्रद्धा आहे मित्रांनो. म्हणूनच इतका प्रचंड जनसमुदाय या वारीमध्ये सहभागी असतो आणि पंढरपूरमध्ये दाखल होत असतो. ज्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधव असतात. कोणी वकील, कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, कोणी IT सेक्टरमधील तज्ज्ञ, तर कोणी शास्त्रज्ञ, कोणी कामगार, कोणी बिझनेसमॅन. इथे कोणी लहान किंवा मोठा नसतो. विठ्ठलासाठी सर्वच त्याची लेकरं असतात. म्हणूनच तो सर्वांचा आवडता असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने गर्दी उगाच होत नाही आणि प्रत्येक वर्षी तर ती वाढतच जाते. यंदा तर खूप सारे तरुण मुलं मुली सुद्धा आषाढी वारी करायला लागले ते. या गोष्टीचा तसा अभिमानच आहे. मित्रांनो, आपण आत्ताचे दृश्य पाहू शकता की आपण आत्ताच चंद्रभागातील निघालोय आणि त्या ठिकाणी आजच चंद्रभागेला पाणी सोडण्यात आलंय. त्या ठिकाणचा सुंदर सोहळा पाहण्यासाठी आज आपण तिकडे निघालोय. फक्त पुंडलिकाचं मंदिर असेल, त्यासोबत तिथली काही मंदिरं या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेली आहेत. फक्त एवढंही पाणी सोडलेलं नाही, हे वारकऱ्यांसाठी थोडंसं पाणी या ठिकाणी नदीला सोडण्यात आलंय. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी बालशीचं स्नान करण्यासाठीची ही सोय वारकऱ्यांसाठी केली आहे. आपण बघताय खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी दर्शनासाठी पवित्र असलेल्या चंद्रभागा मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी निघाले. त्याने विशेष म्हणजे भीमा नदीची भीमाशंकर उगम पावते ती या ठिकाणी पंढरपूरला येऊन चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. तर त्या नदीच्या दर्शनासाठी आज या ठिकाणी हे भाविक भक्त चाललेले दिसत आहेत. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी शिस्तीमध्ये या ठिकाणी जाणं आणि येणं पोलीस प्रशासनही या ठिकाणी सहाय्य करताना दिसतात. खूप सुंदर पद्धतीचा सोहळा हा आपला आषाढी वारीमधला होत असतो. आणि त्यातल्या त्यात पंढरपूर ज्या ठिकाणी इतके लांबून लांबून भाविक भक्त येतात आणि ते एकाच ठिकाणी विलीन होतात आणि या ठिकाणी तो सुख सोहळा अनुभवत असतात. तरी सुद्धा ही प्रचंड पद्धतीची गर्दी इतक्या व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केली जाते, याचं कुठेतरी याला नक्कीच मानावं लागेल. विठुरायाचं जे काय एक ओढ आहे, एक भक्ती आहे, ही या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने एकरूप होऊन जाते. हेच खरं मानलं आहे. बघा, इंद्रायणी नदीचं पाणी आपण बघू शकता. खूप पाणी या ठिकाणी थोडंसं सोडण्यात आलं आहे जेणेकरून या ठिकाणी भाविक भक्तांचं व्यवस्थितरित्या या ठिकाणी हे होणार आहे, दर्शन होणार आहे. आणि सुंदर इंद्रायणी नदीचा जो काय तीर आहे तो या ठिकाणी पाहता येतोय. भरपूर या ठिकाणी जनसमुदाय इंद्रायणीच्या या पवित्र काठी या ठिकाणी दिसतोय आणि खूप सुंदर पद्धतीने हा आपण आनंद या ठिकाणी घेतोय. पाणी बरं सोडलं. आपण बघताय की भरपूर भक्तगणांनी आजचा जो काय पवित्र दर्शन पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचं घेतलंय आणि त्यानंतर चंद्रभागेत या ठिकाणी काही जण येतात. ते पवित्र असं सुरुवातीचं स्नान करून या ठिकाणी पुन्हा एकदा चंद्रभागेचं पुंडलिकाचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी हे माऊली उपवास सोडणार आहेत आणि सुंदर पद्धतीने आपला हा आषाढी वारीचा पल्ला पूर्ण करून कुठेतरी आपल्या घराकडे पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. म्हणजे हा सुख सोहळा मित्रांनो वर्णी नाही. आणि हा विशेष म्हणजे खरंच एक अनुभवण्यासारखी वारी असते, शिकवण्यासारखी असते. संस्कारांचा अविरत असलेला हा धडा या ठिकाणी शिकवण्यासारखी ही वारी असते. आणि म्हणूनच ही आषाढी वारीला खूप महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान आहे. आपण बघू शकता की चंद्रभागातील भरपूर भाविक या ठिकाणी स्नान करताना दिसतात, ते पवित्र या ठिकाणी होताना दिसतात. आणि हा सुंदर सोहळा मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाविक या ठिकाणी पूर्ण चंद्रभागा घाटेवरती आपल्याला दिसतात. ते ध्वज पताका वगैरे आपली संस्कृतीचा जो सोहळा असतो तो या ठिकाणी होतोय आणि भरपूर जण या ठिकाणी याचा आनंद घेताना दिसतात. आपण बघताय क्षणचित्र या ठिकाणी आज भक्त पुंडलिकाचं पण मंदिर या ठिकाणी दिसेल.
मित्रांनो, यंदाचा हा आषाढी वारीतल्या बालशीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशा नवनवीन सुंदर आणि विठुरायाच्या महतीच्या, विठुरायाच्या भक्तीच्या सुंदर आषाढी वारीच्या व्हिडिओ या ठिकाणी पाहता येणार आहे. मित्रांनो, खरंच आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही हे समजण्यासाठी कमेंटमध्ये माऊली माऊली किंवा रामकृष्ण हरल्या, जेणेकरून आम्हालाही समजेल. आणि तुमच्या गावाचं नक्की नाव टाका, जेणेकरून आम्हालाही समजेल की आपला हा व्हिडिओ त्या वारकरी समाजापर्यंत जातो, जेणेकरून आम्हाला पुढल्या वेळेस त्या पद्धतीने अजून सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी अजून रस येईल. चला माऊली, पुन्हा भेटू अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.